नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गणपतराव पाटील यांना स्वर्गीय सारे पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून एक वेळ संधी द्या। दानोळे येथे विजय निश्चय मेळाव्यात सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचं आवाहन। स्वर्गीय सारे पाटील यांनी राजकारणाबरोबरच कारखाना विविध संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम केले। पुरोगामी चळवळीला साथ देण्याचंही त्यांनी काम केलं। कर्तृत्ववान माणसाचा वारसदार होणं हे अतिशय अवघड असतं, पण गणपतराव पाटील यांनी सारे पाटील यांच्या विचारांचा वारसा सुरूच ठेवलाय। गणपतराव पाटील यांना सारे पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून बघायचं असेल तर सर्व मतदारांनी त्यांना एक संधी देणं गरजेचं आहे। जर त्यांना निवडून दिलं नाही तर राजकीय वारसदार ते कसे ठरतील? त्यासाठी आणि सारे पाटील यांचे पुरोगामी विचार पुढे जाण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलं। लोकांची लुबाडणूक करून आणि आमिष दाखवून सत्ता मिळवली जाते। यातून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करून स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीला प्रचंड मताने निवडून देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दानोळी तालुका शिरोळ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित विजय निश्चय मेळाव्यात ते बोलत होते। माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, मतदारांनी मान शर्मेनं खाली घालावी आणि मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम विद्यमान आमदारांनी केलंय। त्यांना जर संधी दिली तर ते पुन्हा एकदा जातीवादी पक्षाला बळकटी देण्यासाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील। जो आपल्या मतांचा बाजार मांडतो त्याला थांबवणं गरजेचं बनलंय। शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या गणपतराव पाटील यांना निवडून देण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि त्यांना सेवा करण्याची संधी द्या। वैभव उगळे म्हणाले, जे स्वतःला सारे पाटील यांचे वारसदार समजतात तेच 2014 साली वडीलधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवले होते। मग यांना वारसदार कसं म्हणायचं? खरा वारसदार गणपतराव पाटील तर आपल्यासमोर आहेत आणि हा वारसदार खंबीर आहे। महादेवराव धनवडे, रावसाहेब भिलवडे, स्नेहा देसाई, सतीश भंडारे, दिगंबर सकट, कुमारी बुशिरा खोंदू, श्रावण कांबळे, रफिक पटेल आदींनी मनोगत व्यक्त केली। यावेळी चंगेज खान पठाण, मधुकर पाटील, बाजीराव मालुसरे, मणिक जगदाळे, श्रावण गावडे, सुरेश मानगावे, सतीश देसाई, संदीप पवार, सुनील होगले, राजदीप थोरात, ज्योतिराव कंसे, विलास भोसले, अल्ताफ इनामदार, सुभाष सक्काप्पा, नागेश खिलारे, गोपाळ माने, रोहित धनवडे, महेश दळवी, वसंतराव देसाई, स्वाती सासने, रमेश शिंदे, जीवन बर्गे, दिनेश कांबळे, किरण भोसले, देवेंद्र कांबळे, हसन देसाई, संदीप बिरंगे, राजेंद्र प्रधान, अनिरुद्ध कांबळे, बनाबाई कांबळे, राजू आवळे, योगेश पुजारी यांच्यासह ग्रामस्थांची प्रचंड गर्दी होती। रस्ते गटारी म्हणजे फार विकासाचं काम नाही, हे सरकारचं काम आहे। याच्या व्यतिरिक्त देखील तालुक्यामध्ये फार वेगवेगळी कामं आहेत। मग शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, शेतीच्या बाबतीत असेल, कॅन्सरच्या बाबतीत असेल, वेगवेगळ्या महिलांच्या बाबतीत असेल, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल, खेळाच्या बाबतीत असेल। आता मगाशी इथं म्हटले की संभाजीपूरला मी जर निवडून आलो, आमदार झालो तर पहिलं स्पर्धा परीक्षेचं केंद्र इथं निर्माण करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न असतील। कारण ह्या संभाजीपूरमध्ये अत्यंत विचाराची दृष्टी असणारे सगळे लोक आहेत आणि तशाच पद्धतीनं मी सातत्यानं तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहून आणि ह्या गावाचा विकास कसा करता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवून एवढंच या ठिकाणी बोलतो। तुम्ही मला 1 नंबरचं बटन दाबून सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं काळजीपूर्वक 1 नंबर आणि हात चिन्ह बघून तुम्ही बटन दाबा। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।